नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जावास्क्रिप्ट फंक्शन म्हणजे काय आणि ते कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो. ओके, तर फंक्शन म्हणजे काय? फंक्शन म्हणजे ॲज अ थेरॉटिकल डेफिनेशन ते काय म्हणतं की सेट ऑफ स्टेटमेंट दॅट परफॉर्म्स टास्क ऑर कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज. म्हणजेच काय, सपोज मी ॲडिशन ऑफ 2 नंबर्स घेतलं तर ते त्या ब्लॉकमध्ये आपण काय करतो, ए अँड बी इनपुट घेतो आणि त्याच्यावर काहीतरी टास्क परफॉर्म करतो. म्हणजेच काय करतो, वॅर एमध्ये काहीतरी व्हॅल्यू असेल, वॅर बीमध्ये काहीतरी व्हॅल्यू असेल, त्यानंतर वॅर सीमध्ये ए प्लस बी करतो. म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट एका फंक्शनमध्ये, एका ब्लॉक ऑफ स्टेटमेंटमध्ये टाकतो आणि तो एक्झिक्यूट करायला बघतो. त्यासाठी त्याला काय म्हटलं जातं, एकतर तो टास्क परफॉर्म होतो, नाहीतर तो काहीतरी कॅल्क्युलेशन परफॉर्म होतो. ओके, त्यानंतर जर ते फंक्शन यूज करण्यासाठी आपल्याला ते फंक्शन त्या स्कोपमध्ये डिफाईन पाहिजे. म्हणजेच काय, स्कोप म्हणजे काय, जर आपण एक कुठली तरी HTML फाईल ओपन केली आणि त्याच्यामध्ये आपण कुठलं तरी फंक्शन कॉल केलं, तर फंक्शन कॉल करण्यासाठी आपल्याला ते फंक्शन एकतर स्क्रिप्ट टॅगमध्ये टाकलं पाहिजे किंवा SRCमध्ये एक कुठली तरी जावास्क्रिप्टची फाईल इम्पोर्ट करून त्याच्यामध्ये ते फंक्शन लिहिलं पाहिजे. म्हणजेच काय, ते विजिबल पाहिजे, त्या जेव्हा आपण कॉल करतो त्यावेळी ते विजिबल पाहिजे. ओके, त्यानंतर फंक्शन ॲज अ फॉलोइंग थिंग्स. फंक्शनमध्ये काय काय गोष्टी असतात, एकतर तर फंक्शनचं नाव, त्यानंतर नंबर ऑफ पॅरामीटर्स, जे की सपोज ॲडिशन ऑफ 2 नंबर्स मी आता सांगितलं तुम्हाला, तर ए कॉमा बी हे ए आणि बी काय असेल त्याचे इनपुट व्हेरिएबल असतील. त्यानंतर कर्ली ब्रेसेस कशासाठी, तर तो फंक्शनच्या बॉडीचा स्कोप डिफाईन करतो. म्हणजे त्या बॉडीमध्ये कुठले तरी व्हेरिएबल्स डिफाईन केलेले असतील तर त्या व्हेरिएबल त्या फंक्शनपुरतेच विजिबल राहतील. ओके, त्यानंतर आपण पाहणार आहोत की नंबर ऑफ वेज कसं आपण फंक्शन डिफाईन करू शकतो. फर्स्ट वे आहे की नॉर्मल फंक्शन डिक्लेरेशन. त्याचं सिंटॅक्स असं आहे की फंक्शन कीवर्ड यूज करायचं आहे, त्यानंतर फंक्शनचं नाव, त्यानंतर नंबर ऑफ पॅरामीटर्स राउंडेड ब्रॅकेट्समध्ये, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट कशासाठी, जर नंबर ऑफ स्टेटमेंट तुम्हाला तिथं ॲक्च्युलीमध्ये लिहायचं. तर ह्याचं एक्झाम्पल बघण्यासाठी आपण ॲडिशन ऑफ 2 नंबर्स बघू. आपल्याला मी दरवेळी सांगतो की रन करण्यासाठी काही ऑनलाईन टूल्सची काही गरज नाही, आपल्याला फक्त एक ब्राउझर ऑफलाईन असला तरी चालेल. ह्याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, फंक्शन, जसं कीवर्ड सांगितलं त्याने फंक्शन, त्यानंतर फंक्शनचं नाव, सपोज मी तर ॲडिशन ऑफ 2 नंबर्स घेतलं, ॲडिशन. ओके, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं त्याने, पॅरामीटर सांगितलेत, पॅरामीटर 1 2 अप टू एन. मला 2च लागणार, कारण ॲडिशन ऑफ 2 नंबर्स पास करायचं मला, ए कॉमा बी, त्यानंतर राउंडेड ब्रॅकेट्स कंप्लीट, त्यानंतर मी कर्ली ब्रेसेस टाकणार आहे. त्यानंतर मी कर्ली ब्रेसेस ओपन केलेले आणि मी शिफ्ट आणि एंटर दाबतो. शिफ्ट आणि एंटर कशासाठी, की तो मल्टीलाईन्स तुम्हाला इनेबल करतो की टाईप करायला. ओके, आता दिसेल तुम्हाला. ओके, तर ह्याच्यामध्ये काय मी करणार, वॅर सी इक्वल टू ए प्लस बी आणि रिटर्न काय करणार आहे मी, सी. ओके, जेव्हा तुम्ही याला एंटर दाबलं त्यावेळी काय होईल, तो फंक्शन डिफाईन होईल स्कोपमध्ये. तर तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता ॲडिशन आहे का. तर काय भेटेल तुम्हाला, 50 भेटेल. ओके, तसंच हा झाला तुमचा सिम्पल वे, फंक्शन कीवर्ड, फंक्शनचं नाव, त्यानंतर व्हेरिएबलचे नाव, नंबर ऑफ पॅरामीटर्स दॅट इज ए कॉमा बी. इथं आपण 2 व्हेरिएबल घेतलेले आहेत. त्यानंतर ॲडिशन परफॉर्म करायसाठी आपण काय केलं, एक थर्ड व्हेरिएबल घेतला. हा जो पार्ट आहे हा बॉडी ऑफ स्टेटमेंट आहे, बॉडी ऑफ द फंक्शन. ओके, किंवा आपण म्हणू शकतो नंबर ऑफ स्टेटमेंट्स. हे नंबर ऑफ स्टेटमेंट आपल्याला दरवेळी लागतात सारखं ऑपरेशन करण्यासाठी. आपण काय आता ह्याच्यासाठी कशासाठी घेतलं होतं आपण, 10 आणि 40चं ॲडिशन करण्यासाठी. आता 30 आणि 50चं ॲडिशन करण्यासाठी परत हा कोड नाही लिहिला, ए प्लस बी, आणि त्यानंतर आपण ते console.log केला. म्हणजेच काय, फंक्शन कशासाठी यूज करायचं, जर जो काही रियुजेबिलिटीवाला तुमचा कोड आहे तो एका फंक्शनमध्ये लिहायचा आणि तो परत कॉल करायचा आहे आपल्याला. ओके, हा झाला नॉर्मल वे, फर्स्ट वे. त्यानंतर आहे सेकंड वे, तुम्ही एक व्हेरिएबल डिफाईन करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही हे वॅर फंक्शनचं नाव एका व्हेरिएबल टाईपमध्ये घेऊ शकता. त्यानंतर इक्वल टू फंक्शन, त्यानंतर फंक्शन कीवर्ड, त्यानंतर पॅरामीटर्सची लिस्ट आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॉडी ऑफ द फंक्शन लिहायचं आहे. ओके, सेम
वॅर मी लास्ट टाईम जसं तुम्हाला सांगितलं डेटा टाईप्सवर माझं जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये मी म्हटलं की वॅर हा कीवर्ड जर वापरला तर तुम्ही त्यामध्ये त्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही काही स्टोअर करू शकता, नंबर स्टोअर करू शकता, स्ट्रिंग स्टोअर करू शकता, बुलियन व्हॅल्यू स्टोअर करू शकता. ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक फंक्शन स्टोअर करायचं आहे वॅर सब. ओके, मी सबस्ट्रॅक्शनचं फंक्शन लिहितो आहे. फंक्शन कीवर्ड वापरला येतं. ओके, त्यानंतर ब्रॅकेट्स, त्यानंतर मी 2 नंबर्स ऑफ चं सबस्ट्रॅक्शन करणार आहे. त्यानंतर हे परत असंच. ओके, तर वॅर सी इक्वल टू ए मायनस बी. त्यानंतर रिटर्न मी काय करणार, सी. ओके, तर आता हे फंक्शन तयार झाले की नाही बघू. झालं. इथं तुम्हाला दाखवतं की एफ फॉर फंक्शन, तर तुम्ही इथं पास करून चेक करू शकता 30,20. तर काय झालं, हे सबस्ट्रॅक्शन फंक्शन तयार झालं आहे बाय युझिंग व्हेरिएबल नेमिंग असाइनिंग टू अ व्हेरिएबल. म्हणजे एक व्हेरिएबल तयार केलं, त्याच्यामध्ये हे ॲनॉनिमस फंक्शन म्हणजेच काय, या फंक्शनला नाव नाही. जसं वरती बघायला गेलं तर काय होईल, या फंक्शनला नाव होतं की ॲडिशन, पण ह्या केसमध्ये काय होतं, ह्या फंक्शनला नाव नाही. हे याला काय म्हटलं जातं, ॲनॉनिमस फंक्शन. हे ॲनॉनिमस फंक्शन कशाला असाइन केलं, आपण एका व्हेरिएबलला असाइन केलं आणि ते परत परत आपण यूज करतो आहे. ओके, तर ॲनॉनिमस फंक्शन म्हणजेच काय, ज्या फंक्शनला नाव नाही. तर हा एक सेकंड वे आहे. त्यानंतर थर्ड वे काय, युझिंग ॲरो फंक्शन. इंटरव्ह्यूमध्ये हा विचारला जातो क्वेश्चन. ओके, तर सेम ॲज लाईक सेकंड वे की तुम्ही एक व्हेरिएबल घेणार, त्याला एक ॲरो फंक्शन डिफाईन करणार. तर ॲरो फंक्शन कसं डिफाईन करायचं, वॅर मल्टिप्लिकेशन इक्वल टू ए कॉमा बी. आता ह्या केसमध्ये बघायला गेलं तर आपल्याला काय दिसेल, फंक्शन कीवर्ड त्यांनी काढून टाकलेला आहे ॲरो फंक्शनमध्ये, आणि फंक्शनच्या ऐवजी त्यांनी फक्त काय केलेलं आहे, ॲरो सिंटॅक्स यूज केलेला. म्हणून याला काय म्हटलं जातं, शॉर्ट हँडेड ऑपरेटर म्हणू शकतो, शॉर्ट हँडेड फंक्शन वे म्हणू शकतो आपण. इंटरव्ह्यूमध्ये हेच विचारलं जातं की डिफरन्स बिटवीन द ॲरो फंक्शन आणि नॉर्मल फंक्शन. तर नॉर्मल फंक्शनमध्ये आपण फंक्शन कीवर्ड यूज करतो आणि ॲरो फंक्शनमध्ये फंक्शन कीवर्ड यूज नाही करत. ॲरो फंक्शन मध्ये आपण हा शॉर्ट हँड वे आहे की फंक्शन डिक्लेअर करण्याचा. जसं की आता परत मी लिहितो वॅर सी इक्वल टू ए इंटू बी रिटर्न सी. ओके, तर परत मी चेक करा, मल्टिप्लिकेशन चालू झालं का नाही, 2,6. तर काय केलं, ए मध्ये 2, बी मध्ये 6, 2 इंटू 6 12 सी मध्ये स्टोअर झाला आणि रिटर्न काय केलं त्यानं 12. ओके ओके, अजून एक डिफरन्स आहे ॲरो फंक्शन आणि नॉर्मल फंक्शनमध्ये. ॲरो फंक्शन दिस कंटेक्स्ट मेंटेन नाही करत, प्रिझर्व नाही करत. म्हणजेच काय, जर सपोज हा ॲरो फंक्शन आपण नंतर पुढे जाऊन बघणार आहे की रिॲक्टमध्ये कसं यूज होणार आहे, किंवा क्लास ओरिएंटेडमध्ये आपण ॲरो फंक्शन कसं डिफाईन केल्यानंतर कसं यूज होणार आहे, हे नेक्स्ट काही दिवसात तुम्हाला कळूनच येईल. तरी पण एक शॉर्ट इंट्रोडक्शनसाठी मी सांगू इच्छितो की जर ॲरो फंक्शन तुम्ही यूज केला विदिन अ क्लास, तर तो तिचा कंटेक्स्ट त्या पेरेंट क्लासचा यूज केला जातो. पण जेव्हा तुम्ही फक्त फंक्शन कीवर्ड यूज करून, किंवा ॲनॉनिमस फंक्शन म्हणा किंवा नॉर्मल फंक्शन कीवर्ड यूज करून जर तुम्ही तिथं त्या क्लासमध्ये तुम्ही ES6च्या सिंटॅक्समध्ये जर तुम्ही क्लासमध्ये एका व्हेरिएबलमध्ये तुम्ही ते फंक्शन असाइन केलं, तर तुम्हाला तो दिसचा कंटेक्स्ट भेटत नाही. म्हणजे जो काही तो फंक्शनला कॉल केले तोच त्याला दिस कन्सिडर केला जातो. हे आपण इन डिटेलमध्ये पाहू जेव्हा आपण रिॲक्टच्या कन्सेप्टवर जाऊ. ओके, फोर्थ वे आहे फंक्शन कन्स्ट्रक्टर. ओके, फंक्शन कन्स्ट्रक्टर म्हणजेच काय की डायरेक्टली तुम्ही फंक्शन हा क्लास त्याने दिलेला आहे. ओके, फंक्शन क्लास, जसं मी तुम्हाला लास्ट टाईम म्हटलं होतं की प्रिमिटिव्ह डेटा टाईप्समध्ये क्लासेस पण दिलेले होते, जसे नंबर, जसं बुलियन, तसं स्ट्रिंग, तसंच काय दिलं याने फंक्शन पण एक क्लास बनवून दिला आहे आपल्याला, तोही यूज करू शकतो आपण. कसं यूज करायचं सिंटॅक्स काय की वॅर, सेम एक व्हेरिएबल घ्यायचं वॅर
त्यानंतर मी घेतलं डिव्हिजन. ओके, त्यानंतर न्यू फंक्शन, त्यानंतर तुम्हाला व्हेरिएबलचं नाव द्यायचं आहे ए, त्यानंतर बी, त्यानंतर कन्सोल डॉट लॉग. मी डायरेक्टली लिहितो इथं आता ए प्लस बी. ओके, हे थोडंसं हार्डवे आहे कारण तुम्हाला स्ट्रिंगमध्ये तुम्हाला पॅरामीटर द्यायला लागतात. आता सपोज इथे 3 पॅरामीटर दिले आहेत तर त्याला कन्सिडर इंटरली जावास्क्रिप्ट काय करतं, पहिले 2 हे पॅरामीटर ॲज अ कन्सिडर करतं आणि थर्ड वन इज काय स्टेटमेंट कन्सिडर करतं. म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही न्यू फंक्शन यूज करता तेव्हा लास्टचा जो काही पॅरामीटर असेल तो स्टेटमेंट म्हणून कन्सिडर केलं जातं आणि लास्ट सोडून जो काही पॅरामीटर्स राहतील त्याला काय म्हटलं जातं, ते ॲज अ आर्ग्युमेंट्स म्हणून कन्सिडर केलं जातं. ओके, तर ह्या केसमध्ये डिव्हिजन तयार झाले का चेक करू आपण. तर मी 20,5 करतो. तर काय झालं, सॉरी मी इथं काय केलं, ॲडिशन परफॉर्म केलं. मी इथं काय करतो, त्याला डिव्हिजन. तर काय आलं इथं 4 आलं. ओके, तर हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. मोस्टली डेव्हलपर्स काय यूज करतात, फर्स्ट वे क्वाईट सिम्पल आहे. फंक्शन कीवर्ड, फंक्शनचं नाव, त्यानंतर पॅरामीटर्सचे नंबर ऑफ पॅरामीटर्स, त्यानंतर फंक्शन बॉडी. त्यानंतर काही डेव्हलपर्स असे यूज करतात एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून त्याला अनोनिमस फंक्शन असे करतात. आणि अनोनिमस फंक्शन कॅन बी रिप्लेस बाय ॲरो फंक्शन. ॲरो फंक्शन काय करतं, फंक्शन कीवर्ड काढताना इथं फ्लॅट ॲरो यूज करू शकतो आपण. त्यानंतर आपण पाहिलं की एका व्हेरिएबलमध्ये न्यू फंक्शन कसं असाइन करायचं. तर ह्याच्यामध्ये काय, तुम्ही पॅरामीटर 1 2 अप टू n पर्यंत आणि त्यानंतर जो लास्टचा असेल तो स्टेटमेंट्स असतील त्याचे. ओके, लास्ट सगळ्यात लास्ट आहे डिक्लेअर फंक्शन बाय युजिंग सेल्फ कॉलिंग फंक्शन. म्हणजेच काय, हे फंक्शन आपण इथं मोस्टली काय केलं, आतापर्यंत जे पण फंक्शन तयार केले आपण एक्सप्लिसिटली त्याला कॉल करत होतो. डिव्हिजन, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन बघायला गेलं तर. पण काही फंक्शन असे असतात की ते स्वतःला कॉल करतात, दॅट इज सेल्फ कॉलिंग फंक्शन. म्हणजे आपल्याला फक्त जर तुम्हाला याच्यात कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही नॉर्मल एक फंक्शन लिहा आणि ते पण काय लागतं तुम्हाला, ॲनोनिमस फंक्शन. ओके, कारण ते सेल्फ कॉलिंग आहे, तुम्हाला काय गरज नाही त्याला फंक्शनला नावं देऊन परत कॉल करण्यासाठी. ओके, फंक्शन मी तर केलं कन्सोल डॉट लॉग हॅलो. ओके, ह्याला मी कॉल केलं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हे फंक्शन तर तुम्ही लिहू शकला सिम्पलमध्ये. हे फंक्शन अनोनिमस फंक्शन, त्याच्यामध्ये काय अनोनिमस फंक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कॉल करायचं आहे त्याला. ओके, हे याला जसं आपण डिव्हिजनला कॉल करतो, फक्त इथं काय पॅरामीटर यूज नाही केलं त्यामुळे आपण इथं काय पॅरामीटर यूज नाही केलं. इथं तुम्ही पॅरामीटर यूज करू शकता ए कॉमा बी आणि तुम्ही इथं ॲडिशन परफॉर्म करू शकता. ए प्लस बी 10,30. ओके, आता हे झालं नॉर्मल. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, ते अजून एक राऊंडेड ब्रॅकेट टाकावं लागेल जो की तुम्हाला कॉल करून देईल. ॲडिशन काय झालं 40 झालं, कारण तुम्ही इथल्या इथं जेव्हा तुम्ही फंक्शन डिक्लेअर करतो त्यावेळेस त्याला कॉल केलं. त्याला काय म्हटलं जातं, सेल्फ कॉलिंग फंक्शन. इथं तुम्ही पॅरामीटर पास नाही केलं तरी चालेल. हे फंक्शन मोस्टली जेव्हा तुम्ही जेक्युरीचा कोड किंवा प्युअर जावास्क्रिप्टचा कोड लिहिता, जेव्हा तुमचं डॉक्युमेंट लोड झाल्यानंतर तुम्हाला काही ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्युमेंट डॉट लोड पण सेल्फ कॉलिंग फंक्शन असतं. ओके, तर ह्या प्रकारे आपण 5 पद्धतीनं फंक्शन तयार करू शकतो. थँक्यू.